शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर दाखल होताच मेघवृष्टीने समस्त पायी वारकऱ्यांना चिंब भिजवून स्वागत केले। शुक्रवारी सायंकाळी 5:45 वाजता तामलवाडी मार्गे पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला। दुपारपासूनच उळे, कासेगाव, गंगेवाडी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ कासेगाव पाठी येथे पालखी सोहळ्याच्या प्रतीक्षेत होते। शेगावीचा राणावर एकीकडे पुष्पवृष्टी सुरू असतानाच आकाशातून मेघ देखील बरसले। हा अपूर्व सोहळा याची देही याची डोळा समस्त भाविकांना तृप्त करून गेला। या निमित्तानं या भागात पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे संत गजानन महाराजांसोबत वरुण राजाचे आगमन झाल्यामुळे बळीराजाही सुखावला। आता पेरण्यांची लगबग सुरू होईल याचा आनंद समस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। यंदाच्या वर्षी प्रथमच विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यात आले। तामलवाडीहून पालखी सोहळा सरहद्द सीमेवर प्रवेश करते। यावेळी प्रशासनाकडून गजानन महाराज पालखीचे औपचारिक स्वागत होते आणि कासेगाव पाठी येथे सर्वप्रथम जिल्ह्याच्या वतीने पंचक्रोशीतून गावकरी, ग्रामस्थ आणि भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पालखी सोहळा स्वागताचे आयोजन या ठिकाणी केले होते। जिल्हाध्यक्ष विष्णू मोंढे पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट केदार पाटील शेळगीकर, विभाग मंत्री विजयकुमार पिसे, जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे, सहमंत्री विष्णू जगताप, धर्माचार्य संपर्क विभागाचे प्रांत सदस्य हरिभक्त परायण अभिमन्यू महाराज डोंगरे, जिल्हा सहप्रमुख अविनाश माने, बजरंग दल संयोजक अभय कुलथे, सेवा कार्य विभागाचे प्रमुख राजेश यनगंटी, सहप्रमुख अरुण नंदाल, सामाजिक समरसता विभाग प्रमुख चंद्रकांत कुलकर्णी कासेगावकर, दुर्गा वाहिनी संयोजिका ऐश्वर्या सारोळकर, आनंद भोरांडे, ज्योतिबा गोंड, लक्ष्मण चन्ना, वैभव विभूते, प्रखंड मंत्री सूरज मोरे, संदीप क्षीरसागर उपस्थित होते। कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याच्या मार्गावर फुलांचा सडा घातला होता। तसेच स्वागताची जय्यत तयारी केली होती। या ठिकाणी पालखीचे आगमन होताच विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विष्णू मोंढे, सरपंच यशपाल वाडकर यांच्या हस्ते पालखीस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते विठुनामाचा गजर करत होते, तर आकाशातून मेघवृष्टी देखील सुरू होती। तसेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, जिल्हा परिषद सदस्य तथा उळेगावचे रहिवासी नेताजी खंडागळे यांनी देखील पुष्पहार अर्पण करून गजानन महाराज पालखीचे स्वागत केले। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सेवा कार्य विभागाच्या वतीने आज शेगावीचा राणा श्री गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर उळे, कासेगाव, तामलवाडीच्या दरम्यान आपण यावर्षी स्वागताचा हा पहिल्यांदा आपण उपक्रम जो केला त्या उपक्रमाच्या या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रांताच्या धर्माचार्य संपर्क विभागाचे पोलीस सदस्य हरिभक्त परायण श्री डोंगरे महाराज, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री विष्णुपंत मोंढे पाटील, उपाध्यक्ष श्री ॲडव्होकेट केदार पाटील शेळगीकर, जिल्हा मंत्री जयदेवजी सुरवसे, त्याचबरोबर बजरंग दलाचे जिल्हा संयोजक आपले अभयकुमार कुलथे, सेवा कार्य विभागाचे प्रमुख राजेश यनगंटी, समरस आयामाचे श्री चंद्रकांत कुलकर्णी, धर्मचरण विभागाचे जिल्हा संयोजक अविनाश माने आणि आपण सर्व उपस्थित विश्व बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्या वतीने आज आपण पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे। या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कासेगाव ग्रामस्थांच्या वतीने चहापानाची अल्पहाराची व्यवस्था पालखीतल्या सेवेकरांसाठी केली होती। या उपक्रमामध्ये विष्णू परिषदचा सहभागसुद्धा होता आणि या निमित्ताने आपण सर्व भाविभक्तांची स्वागताची जी योजना केली होती त्या योजनेमध्ये विष्णू परिषदच्या सेवा कार्य विभागाचं जे योगदान लाभलं, पुष्पवृष्टी केली आणि आपले अध्यक्ष श्री मोंढे पाटील यांच्या हस्ते पालखीचं स्वागत पुष्पहाराने करण्यात आलं आणि या ठिकाणी आपण पालखीचं स्वागत पुष्पवृष्टीने केलं। या सर्वांच्या वतीने आपण स्वागताचा हा जो उपक्रम केला त्या सगळ्यामध्ये कासेगाव, उळेगाव, तामलवाडीचे ग्रामस्थ पण सहभागी झाले होते। कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, संदीप क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांचंही आपण या निमित्ताने स्वागत करूया। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज। आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत आपल्या दैनंदिन पूजा
धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.